गुड मॉर्निंग गर्ल्स. मागच्या आठवड्यामध्ये आपण पंडिता रमाबाई हा जो आपला 10वा धडा आहे तो धडा आपण बघत होतो आणि त्या धड्यामध्ये आपण बघितलेलं आहे की पंडिता रमाबाई ज्या आहेत तर यांच्याबद्दलचा हा जो धडा आपल्याला दिलेला आहे तर तो डॉक्टर अनुपमा उजगरे यांनी लिहिलेला आहे. आणि पंडिता रमाबाई या थोर समाजसेविका होत्या आणि त्यांनी स्त्रियांच्या उद्धारासाठी किंवा त्यांच्यासाठी म्हणजे ज्या गरीब किंवा ज्या गांजलेल्या किंवा ज्यांचा छळ झालेला आहे अशा स्त्रियांसाठी त्यांनी केलेलं जे त्यांचं सखोल कार्य आहे त्याची माहिती या पाठामध्ये दिली आहे. आपण ती बघितली होती. आपण सुरुवातीचे 3 पॅरेग्राफ जे आहेत तर ते आपण पाहिलेले आहेत आणि आपण आता पुढे बघणार आहोत. पंडिता रमाबाईंबद्दल आपण जास्त माहिती घेणार आहोत. तर मग आपण आपल्या पुढच्या धड्याकडे जाऊयात. आपण सुरुवात करू आणि इथे आपण पाहिलेलं की पान नंबर 36 वरती 10वा धडा पंडिता रमाबाई. मग या धड्यामध्ये आपण सुरुवातीला पाहिलेलं की कोलकाता शहरामध्ये एक मोठी सभा भरवलेली होती देशभक्त जे आनंद मोहन आहेत त्यांनी. आणि त्या ठिकाणी भारतातली म्हणजे ती खूप मोठी स्त्रियांची फक्त ओन्ली फॉर लेडीज ती मीटिंग होती आणि त्या ठिकाणी पंडिता रमाबाई ज्या आहेत तर त्या भाषण देणार होत्या आणि म्हणून त्या ठिकाणी ही पहिली स्त्रियांची सभा होती. आणि त्यांना आपण या ठिकाणी बघितले की पंडिता रमाबाईंना त्यावेळी बंगाली भाषा येत नव्हती म्हणून त्यांनी संस्कृत भाषेतून हे भाषण जे आहे त्या मीटिंगमध्ये त्या सभेमध्ये ते त्यांनी दिलेलं होतं आणि बंगालीतून त्याचा अनुवाद त्यावेळी करण्यात आला होता. अनुवाद म्हणजे आपण बघितलं की ट्रान्सलेशन. आणि मग आपण पुढे हा धडा कंटिन्यू केला. आपण बघितलेला आहे की या ठिकाणी जेव्हा त्यांचे पंडिता रमाबाईंचे आई वडील आणि भाऊ वारले तर तेव्हाच्या त्या काळामध्ये एकट्या स्त्रीने जगणं आणि तेही लग्न न झालेली अविवाहित अशी स्त्री एकटी राहणं खूप कठीण होतं. आणि त्यामुळे त्यांनी काय केलं तर लग्न करायचं ठरवलं आणि त्यावेळी त्यांचं वय 22 वर्ष होतं, 22 इयर्स. आणि मग आपण पुढे बघितलेलं आहे की त्यांनी बिपिन बिहारी मेधावी हे अतिशय विद्वान आणि खूप हुशार आणि प्रसिद्ध फेमस असे वकील होते आणि त्यांच्याशी त्यांनी लग्न केलेलं आहे. आणि मग ते लग्न केल्यानंतर त्यांचं व्यवस्थित त्या ठिकाणी रीतसर लग्न झालं असं म्हटलेलं आहे. त्या विवाहबद्ध झाल्या आणि त्यावेळी त्यांचं वय फक्त 22 वर्षांचं होतं. पण तेव्हाच्या आत्ताच्या दृष्टीनं आत्ताच्या काळामध्ये 22 वर्ष लग्नाचं म्हणजे 22व्या वर्षी लग्न करणं हे आत्ताच्या काळामध्ये खूप कमी वय आहे. आणि मग आपण बघतो की आजकाल मुली शिकतात, मग चांगल्या प्रकारे शिकल्यानंतर मग त्या जॉबला लागतात, सर्व्हिस करतात आणि स्वतःच्या पायावर उभ्या राहतात आणि मग नंतर सर्व व्यवस्थित सगळं सेटल झाल्यानंतर मग लग्नाचा विचार करतात. पण पूर्वीच्या काळी तसं नव्हतं. तेव्हाच्या काळामध्ये मुलगी 9 किंवा 10 वर्षांची झाली की तिचं लग्न करून देत असायचे. पण पंडिता रमाबाई ज्या होत्या तर त्यांचे वडील खूप चांगल्या विचारांचे होते आणि त्यांनी त्यामुळे काय केलं होतं की आपल्या मुलीला ह्या पंडिता रमाबाईंना त्यांनी चांगलं शिक्षण दिलेलं होतं. आणि त्यामुळं त्यांचं वय जरी जास्त झालेलं होतं तेव्हाच्या काळच्या दृष्टीने पण तरीही त्यांचं लग्न तेव्हा झालेलं नव्हतं. आणि जेव्हा मग त्यांचे आई वडील आणि भाऊ वारले तेव्हा मात्र त्यांनी ठरवलं की आता आपण लग्न करणं गरजेचं आहे आणि म्हणून त्यांनी मग त्यावेळी लग्न केलं. मग आपण पुढच्या पॅरेग्राफमध्ये 3ऱ्या पॅरेग्राफमध्ये आपण बघितलं की लग्नानंतर फक्त 2च वर्षांमध्ये त्यांचे जे मिस्टर होते जे त्यांचे पती होते बिपिन बाबू तर त्यांचं काय झालं आहे निधन झालेलं आहे म्हणजे ते वारले. आणि मग त्यावेळी 2 वर्ष झालेले होते लग्नाला आणि त्यावेळी त्यांची एक मुलगी होती तिचं नाव त्यांनी पुढे सांगितलेलं आहे पुढे आहे आपल्याला धड्यामध्ये मनोरमा. मग ती एकदम छोटी असताना म्हणजे तान्हं बाळ होती ती आणि मग त्या मुलीला घेऊन त्या पुण्याला आल्या. आणि मग पुण्याला आल्यानंतर आपण बघितलं की त्यांचं पहिलं व्याख्यान जे आहे तर ते न्यायमूर्ती रानडे यांच्या घरी झालं. मग न्यायमूर्ती रानडे हे तेव्हाच्या काळातले म्हणजे त्यावेळेसचे ते खूप आपण म्हणूयात की एक चांगली व्यक्ती होते आणि समाजसुधारक होते ते. तर अशा ह्या न्यायमूर्ती रानडेंच्या घरी त्यांचं पहिलं व्याख्यान किंवा पहिलं भाषण त्या ठिकाणी पुण्यामध्ये झालेलं आहे. आणि मग त्यानंतरच्या पुढच्या आपण पॅराग्राफ म्हणजे पुढच्या भागात आपण बघितलं की त्यांनी ते व्याख्यान जे ठेवलेलं होतं तर त्या व्याख्यानाला त्यांनी असं एक तिथे अट ठेवलेली होती किंवा एक त्यांनी अशी कंडिशन घातलेली होती की ते भाषण ऐकायला किंवा ते व्याख्यान ऐकायला जे
लोक येतील, जे पुरुष येतील, जे जेंट्स येतील, त्यांनी त्यांच्या घरातली एक स्त्री कोणीतरी बरोबर घेऊन येणं गरजेचं आहे. आणि मग असं जेव्हा त्यांनी ते पॅम्पलेट वाटलेले होते, जेव्हा त्यांच्या निमंत्रण पत्रिका त्यांनी छापलेल्या होत्या, त्यामध्ये असं खास लिहिलेलं होतं. आणि मग त्यामुळे आपण इथे बघितलं की काशीबाई कानेटकर ज्या आहेत तर त्या त्यांच्या सासऱ्यांबरोबर ह्या सभेला किंवा या व्याख्यानाला गेल्या होत्या आणि त्यांनी त्यांची आठवण लिहून ठेवलेली आहे काशीबाई कानेटकरांनी. आणि मग आपण इथपर्यंत आलो होतो. इथे ह्या 3ऱ्या पॅराग्राफपर्यंत आपण मागच्या आठवड्यामध्ये आपण हा धडा बघितलेला होता. आता आपण पुढे बघूयात. पुढचा हा पॅराग्राफ मी पूर्ण वाचते आहे आणि त्यानंतर मग तुम्हाला तो समजावून सांगते. स्त्रियांनी शिकले व शिकवले पाहिजे. त्यासाठी आपल्या मातृभाषेचे अचूक ज्ञान प्राप्त केले पाहिजे. शिक्षिका म्हणून उभ्या राहण्यासाठी स्त्रियांना प्रोत्साहन म्हणून शिष्यवृत्त्या दिल्या पाहिजेत, अशी शिफारस त्यांनी हंटर कमिशनकडे केली. त्यांनी म्हणजे कोणी? पंडिता रमाबाईंनी. मग पंडिता रमाबाईंना काय वाटत होतं की स्त्रियांनी शिकलं पाहिजे आणि शिकवलं पाहिजे. म्हणजे त्यांनी स्वतः शिक्षण पण घेतलं पाहिजे आणि दुसऱ्यांना शिक्षण दिलं पण पाहिजे. आणि त्यासाठी आपल्या मातृभाषेचे अचूक ज्ञान प्राप्त केले पाहिजे. मातृभाषा म्हणजेच काय? मदर टंग. ठीक आहे. आणि मग त्या म्हणत आहेत की शिक्षण घेताना आपण जर त्या आपल्या मातृभाषेतून जर घेतलं, आपली जी मदर टंग आहे त्यामधून जर आपण शिकलो तर आपल्याला जास्त ज्ञान प्राप्त होतं किंवा आपण जास्त चांगल्या प्रकारे शिकू शकतो. आणि शिक्षिका म्हणून उभ्या राहण्यासाठी स्त्रियांना प्रोत्साहन म्हणून शिष्यवृत्त्या दिल्या पाहिजेत. मग शिक्षिका म्हणून उभ्या राहण्यासाठी तेव्हाच्या काळात तर मुलींना शिकायलाच पाठवत नव्हते, तर त्या शिकवणार कशा? म्हणजे जर त्या शिकतच नव्हत्या तर त्या शिक्षिका होणार कशा, असा प्रश्न होता. आणि म्हणून त्यांना म्हणजे शिक्षिका म्हणून उभ्या राहण्यासाठी स्त्रियांना प्रोत्साहन म्हणून शिष्यवृत्त्या दिल्या पाहिजेत, असं त्यांनी अशी शिफारस त्यांनी हंटर कमिशनकडे केली असं म्हटलेलं आहे. मग प्रोत्साहन, स्त्रियांना प्रोत्साहन देणं म्हणजे काय? तर प्रोत्साहन याचा अर्थ आपण म्हणू शकतो की प्रेरणा किंवा उत्तेजन, ज्याला आपण एनकरेजमेंट असं म्हणतो. तर मग ह्या स्त्रियांना प्रोत्साहन देण्यासाठी म्हणजे शिकणं किती गरजेचं आहे, त्याचं शिकण्याचं महत्त्व जे आहे तर ते स्त्रियांना समजून सांगणं गरजेचं होतं. आणि ते सांगितल्यानंतर, ते महत्त्व समजून सांगितल्यानंतर जेव्हा ते स्त्रियांना पटेल आणि पटल्यानंतर जेव्हा त्यांना शिक्षिका म्हणून किंवा एक टीचर म्हणून जेव्हा त्यांना उभं राहायचं असेल तर तेव्हा त्यांना तेव्हाच्या काळामध्ये म्हणजे जे गरीब जे लोक असायचे किंवा गरीब घरातल्या ज्या मुली होत्या, ज्या स्त्रिया होत्या, तर त्यांच्याकडे तेव्हा जास्त पैसे नसायचे आणि म्हणून ते लोक गरीब असायचे. आणि म्हणून मग म्हणून त्यांना शिकण्यासाठी किंवा शिकवण्यासाठी शिष्यवृत्त्या दिल्या पाहिजेत असं त्यांचं म्हणणं होतं. शिष्यवृत्ती म्हणजेच काय की ज्याला आपण म्हणतो शैक्षणिक फी माफीची सवलत व भत्ता. शैक्षणिक फी माफीची सवलत व भत्ता म्हणजे ज्यालाच आपण एका शब्दामध्ये स्कॉलरशिप म्हणतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे लेडीजला एनकरेजमेंट देऊन त्यांना स्कॉलरशिप देणं गरजेचं आहे, अशी शिफारस म्हणजे त्यांनी ते जे हंटर कमिशन म्हणजे काय आपण बघूयात की इंग्रजांच्या काळात भारतीय शिक्षण व्यवस्थेसंबंधीचे धोरण आखणारी W. हंटर यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेली कमिटी. मग हंटर म्हणजेच W. हंटर जे होते तर ते त्या कमिटीचे अध्यक्ष होते आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली ही कमिटी नेमण्यात आली होती. कशासाठी? तर इंग्रजांच्या काळात भारतीय शिक्षण व्यवस्थेसंबंधीचे धोरण आखण्यासाठी. म्हणजे तेव्हाच्या काळात इंग्रज आपल्या भारतामध्ये राज्य करत होते आणि ते इंग्रजांच्या काळामध्ये हे जे भारतीय शिक्षण व्यवस्था जी आहे तर त्याचे म्हणजे जी आपण काय म्हणतो की त्याचा जो आराखडा आहे किंवा ती कशा प्रकारची असावी, हे त्याचे जे नियम आहेत, जे रूल्स आणि रेग्युलेशन्स आहेत, तर ते सगळं कोण ठरवत होतं? तर हे W. हंटर जे आहे तर ते ठरवत होते, कारण त्यांची कमिटी होती आणि ते त्या कमिटीचे अध्यक्ष होते. आणि अशा प्रकारे त्या हंटर कमिशनकडे यांनी काय केले आहे? शिफारस केलेली आहे. म्हणजे त्यांनी असं म्हटलेलं आहे किंवा त्यांनी आपलं एक अर्ज त्या ठिकाणी दिलेला आहे किंवा त्यांनी त्यांचं म्हणणं त्या ठिकाणी मांडलेलं होतं, असं आपण या ठिकाणी बघतो. नंतर मग पुढच्या पॅराग्राफमध्ये म्हटलेलं आहे, अनाथ, अपंग, विधवा अशा स्त्रियांची सेवा करून त्यांना स्वावलंबी जीवन जगता यावे यासाठी कार्य करण्याचा आपला निश्चय रमाबाईंनी पुणे, मुंबई, अहमदाबाद
इथल्या पुढाऱ्यांना व धनवानांना कळवला. पण अशा कार्याची समाजाला काही गरज आहे हा विचारच काहींना पटला नाही. एका उदार गृहस्थाने 10,000 रुपये देऊन त्या रकमेत रमाबाईंनी त्यांचे 40,000 रुपयात होणारे काम करून दाखवावे अशी अट घातली. मग आता आपण ह्या पॅराग्राफमध्ये बघतो की अनाथ, अपंग आणि विधवा अशा स्त्रियांची सेवा करून त्यांना स्वावलंबी जीवन जगता यावे यासाठी कार्य करण्याचा निश्चय पंडिता रमाबाईंनी केलेला होता. मग अनाथ म्हणजेच काय की आईवडील किंवा पालक नसलेला, अँड ऑफन म्हणजे ज्याला आईवडील नाही आहेत असा, त्याला आपण अनाथ म्हणतो. त्यानंतर अपंग म्हणजे शारीरिक व्यंग असणारा, फिजिकली चॅलेंज्ड. आणि विधवा म्हणजे जिचे पती वारले आहेत अशी जी स्त्री आहे जिला आपण विडो म्हणतो. तर अशा प्रकारे त्यांनी काय केलेलं आहे की अनाथ, अपंग आणि विधवा अशा स्त्रियांना स्वावलंबी जीवन जगता यावं. स्वावलंबी म्हणजे काय, स्वतःची सर्व कामे करण्याची धारणा, ज्याला आपण सेल्फ डिपेंडेंट लिव्हिंग असं म्हणतो. तर अशा प्रकारे त्यांनी ठरवलं होतं की ह्या ज्या अनाथ, अपंग आणि विधवा स्त्रिया आहेत ज्यांना दुसऱ्यांवरती अवलंबून राहावं लागतं, तर त्या स्वावलंबी झाल्या पाहिजेत. त्यांनी स्वावलंबी होऊन जीवन जगलं पाहिजे आणि यासाठी कार्य करण्याचा आपला निश्चय पंडिता रमाबाईंनी काय केलेला आहे, पुणे, मुंबई, अहमदाबाद इथल्या पुढाऱ्यांना व धनवानांना कळवला. मग पुणे मुंबई तुम्हाला माहीत आहे, पण तरीसुद्धा पुणे आणि मुंबई म्हणजे आपल्या महाराष्ट्रामधले 2 शहरं आहेत, मोठी शहरं आहेत. पुणे मुंबई 2 सिटीज इन महाराष्ट्र. तर मग अशी ही पुणे मुंबई हे 2 शहरं, त्याचप्रमाणे अहमदाबाद गुजरातमधलं एक शहर आहे, अ सिटी इन गुजरात. आणि मग तिथल्या त्यांनी पुढाऱ्यांना आणि धनवानांना कळवला. म्हणजे पुढारी आहेत म्हणजे जे लीडर, आणि धनवान म्हणजे श्रीमंत, रिच किंवा जे वेल्दी आपण त्यांना म्हणतो, अशा लोकांना त्यांनी त्यांचा हा निर्णय कळवला किंवा त्यांना तसं त्यांनी अर्ज पाठवले. पण अशा कार्याची समाजाला काही गरज आहे हा विचारच काहींना पटला नाही. मग ते त्या काळातले जे पुढारी होते, जे लीडर्स होते, जे रिच वेल्दी पीपल होते, जे लोक होते, धनवान होते, श्रीमंत लोक होते, त्यांना त्यापैकी काहींना हा विचार पटलाच नाही की अशा कार्याची समाजाला गरज आहे. कारण तेव्हाच्या काळामध्ये स्त्रियांना अतिशय दुर्मिळ किंवा अतिशय आपण म्हणूयात की कमी लेखलं जायचं, आणि म्हणजे स्त्रियांना कुठल्याच प्रकारचं समाजामध्ये स्थान नव्हतं. अशा प्रकारे तेव्हाचा काळ होता. आणि त्यामुळे जर एखादी स्त्री अनाथ आहे किंवा अपंग आहे, जर विधवा आहे, तर मग तिनं तिचं आयुष्य जोपर्यंत ती जिवंत आहे तिनं जसं जमेल तसं तिनं जगायचं, जसं समाजाकडून तिला वागणूक मिळेल तसं तिने जगत राहायचं. मग लोक तिचा छळ करायचे वेगवेगळ्या प्रकारचं, किंवा मग तिच्या संगती चुकीचं वागायचे, जसं आपण आत्ताही बघतो. तेव्हाचा काळ आणि आत्ताचा काळ जर आपण बघितला तर फरक फक्त एवढाच झालेला आहे की पूर्वीच्या काळी स्त्रियांना शिक्षण घेता येत नव्हतं आणि सर्व्हिस करता येत नव्हती किंवा जॉबला जाता येत नव्हतं, बाहेर त्या काम करू शकत नव्हत्या. पण आता आपण बघतो की मुली किंवा स्त्रिया शिक्षण घेऊ शकतात, पाहिजे तेवढं शिकू शकतात, बाहेर जाऊन नोकरी करू शकतात. पण आपण बघतो की आजसुद्धा आपल्या देशामध्ये आपण बघतो की स्त्रिया ज्या आहेत, मुली ज्या आहेत, तर त्या सेफ नाही आहेत, सुरक्षित नाही आहेत. आणि तेव्हाच्या काळात पण हेच होतं की तेव्हाच्या काळातसुद्धा स्त्रिया सुरक्षित नव्हत्या. आणि म्हणून मग पंडिता रमाबाईंनी असं ठरवलं होतं की ज्यांना कोणीच नाही आहे, ज्या अनाथ आहेत, ज्या फिजिकली चॅलेंज्ड आहेत, ज्या विडो आहेत, तर त्या लेडीजला किंवा त्या स्त्रियांना तर तेव्हाच्या काळातले जे पुरुष होते तर ते खूप त्रास द्यायचे, त्यांचा छळ करायचे, जसं त्यांच्या मनाला येईल तसं त्यांच्याशी ते वागत असायचे. आणि म्हणून त्या स्त्रियांचं दुःख पंडिता रमाबाईंनी जाणून घेतलं, आणि म्हणून त्यांनी ह्या स्त्रियांना स्वावलंबी जीवन जगता येण्यासाठी काही करावं, किंवा काहीतरी मी कार्य करत आहे, मला तुम्ही काहीतरी मदत करा, असं त्यांनी ह्या धनवानांना सांगितलं होतं. पुणे, मुंबई आणि अहमदाबादमधल्या लोकांना पण त्यांनी काही, ते सगळ्यांनीच नाही पण बऱ्याच जणांना हा विचार पटलाच नाही, आणि त्यांना मदत करण्यासाठी ते लोक पुढे आले नाहीत. मग कोणीतरी एक होता की त्या एका उदार गृहस्थाने, उदार म्हणजे तो जरा आपण म्हणूयात की तो देणारा होता, किंवा तो त्याचं आपण म्हणूयात की मन मोठं होतं, लार्ज हार्टेड होता तो. आणि त्यानं उदार मनाने त्यानं काय केलं आहे, त्या उदार गृहस्थाने 10,000 रुपये दिले.
10,000 रुपये दिले. तेव्हाच्या काळामध्ये 10,000 रुपये म्हणजे आत्ताचे 10 करोड झाले असं आपण म्हणूयात. आणि मग ते 10,000 रुपये म्हणजे खूप मोठी रक्कम. पण ती रक्कम देताना त्यानं काय सांगितलं की या रकमेमध्ये रमाबाईंनी त्यांचे 40,000 रुपयात होणारे काम करून दाखवावे अशी अट घातली. म्हणजे 40,000 रुपये लागणार होते हे सगळं अनाथ अपंग विधवा ह्या स्त्रियांसाठी काम करण्यासाठी. त्यांनी जी एक योजना किंवा जी त्यांनी एक आपण म्हणूयात की एक काहीतरी कार्य हाती घेतलं होतं त्याला 40,000 रुपये लागणार होते. पण त्या 40,000 रुपयांपैकी फक्त 10,000 रुपये त्या माणसाने दिले आणि तो म्हणाला की ह्या 10,000 रुपयांमध्ये तुम्ही 40,000 रुपयांचं काम करून दाखवा. तर अतिशय म्हणजे आपण इथे आपल्याला दिसून येईल की तेव्हाच्या काळातले लोक जे होते म्हणजे हां ठीक आहे आम्ही तुम्हाला मदत करतो, मी तुम्हाला मदत करतो, पण खूप मोठं काम आहे तर त्यासाठी जी खूप मोठी रक्कम लागणार आहे ती तुम्ही या छोट्याशा रकमेमध्ये करून दाखवा असं त्या माणसाने म्हटलेलं होतं. तर अशा प्रकारे म्हणजे मदत जरी केली तर त्यामध्ये सुद्धा अट घालत होते लोक आणि ते आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. तर तिथे त्याने त्या माणसाने कंडिशन घातलेली आपल्याला दिसते. मग आता हा पुढचा जो पॅराग्राफ आहे तो आपण बघून मग या ठिकाणी आपण थांबणार आहोत. किंवा आपण आता एक काम करूयात, व्हिडिओ जरा जास्त मोठा झाला आहे तर आपण या ठिकाणी थांबूयात आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मग आपण हा पुढचा पॅराग्राफ जो आहे तो बघू.